जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पहा 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो पहा. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती पाहायला मिळतील. सराव संच परीक्षेच्या आधी तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळेल. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्याचा तुम्हाला अभ्यास करता येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः तर पाहणार आहात, त्याचबरोबर तुमचे शिक्षक, नातेवाईक, पालक सर्वजण निकाल पाहू शकतात. त्याचीही लिंक तुम्हाला मी देणार आहे. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. पीडीएफ त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. पहा 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम युट्यूब लाईव्ह माध्यमातून आम्ही शिकवणार आहोत, याची आम्ही तुम्हाला हमी देतो. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकला फॉलो करा. त्यामध्ये भाषाविषयी, मानसिक क्षमता आणि गणित विषयाच्या वेगवेगळ्या लिंक आहेत. त्यामध्ये तुम्हाला सर्व पीडीएफ स्वरूपातील साहित्य, टेस्ट, व्हिडिओ सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. चला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा पहा, व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज डिलीट होतात किंवा जेव्हा जॉईन झालो तिथून पुढचेच मेसेज आपल्याला पाहता येतात. टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला मेसेज अगदी तासिका सुरू झालेल्या दिवसापासून सर्व पाहता येणार आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डिंग स्वरूपातील बॅच 5,000 पर्यंत, तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे चालन कृष्णा, काही अडचण नाही. तू अक्षताच्या घरी जा, अक्षताच्या घरून तास कर, उत्तर टाकताना तुझं नाव टाकीत जा कृष्णा फक्त. चालत पहा विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डिंग स्वरूपातील बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहे. चला, चला विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या सर्वांवर मात करण्यासाठी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने अगदी फ्री तासिका उपलब्ध करून देत आहोत. तरी 4थी आणि 5वीच्या शिकणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. पहा, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी असणाऱ्या 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणास आम्हाला सांगायला आनंद होतो की आपण भाषा विषयाच्या अभ्यासासाठी बाजारातून कोणत्याही प्रकाशाचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंही पाहिजे, त्यातून आपण अभ्यास करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये अभ्यास करताना आपल्याला भाषा विषयासाठी 50 ते 60 उतारे अभ्यासासाठी मिळतात, परंतु तेवढेच उतारे आपल्याला पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, आपल्या मित्रांना, शिक्षकांना, नातेवाईकांना हा युट्यूब चॅनल शेअर करावा, त्यांना माहिती द्यावा. चला विद्यार्थी मित्रांनो, 5वी मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 165 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारे आधारित सराव चाचणी क्रमांक 165 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. हा भाषा विषयासाठी आपला 61 ते 80 क्रमांकाचे प्रश्न क्रमांक असतात, त्याच्यामध्ये 4 उतारे असतात. प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न, 20 प्रश्न, एक प्रश्न 1.25 मार्काला, म्हणजे 20 प्रश्न 25 गुणासाठी आपल्याला नवोदयसाठी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक 165 स्क्रीनवरती, उतारा एकदम चांगल्या दर्जाचा, तुमच्यासाठी सोपा आणि सुटसुटीत. चला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
हा बोला बोला ना बोला ना. हो सर घरीच आहे. हा बरं बरं तिथून घेतो त्याला राहू द्या. हा घेतो तिथून मी त्याला राहू द्या तिथं दोघं. हो चालेल तिथं तिथं राहू द्या. 10 वाजता. हं. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन अक्षता, अभिनंदन कृष्णा. चला थँक्यू सो मच. अभिनंदन अक्षता, दोघांचंही वाचून झालंय अगदी योग्य. चला उत्तर क्रमांक 165 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका. ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं वाचायचं राहिले त्यांनी काय ऐका, जेणेकरून लाईव्ह तासिकेचा आपण उत्तर देऊ शकू. पहा आपले बरेचसे मित्र अजून तासिकेला जॉईन नाहीत, त्यांना फोन करा आणि तासिका जॉईन करायला सांगा. अभिनंदन यशस्वी. जे जे आपल्या तासिकेला जॉईन नाहीत, ज्यांनी कमेंट केल्या नाहीत, त्यांना फोन करून आपली तासिका जॉईन करायला सांगा. तासिका थोडी उशिरा चालू झाल्यामुळं बरेच जण जॉईन झालेले नाहीत. चला कृपया त्यांना फोन करा आपल्या आपल्या मित्रांना. मी तोपर्यंत उतारा वाचन करतो, जेणेकरून या उतार्याचं तुम्हाला चांगल्यापैकी आकलन होईल. उतारा क्रमांक 165. सध्या पपई मोठ्या प्रमाणात असली तरी ती मुळात अमेरिकेची आहे. पपईचा उपयोग खाण्यासाठी आणि औषधासाठी होतो. पपई सर्वात मोठे पीक बिहारमध्ये होते. पिकवलेल्या पपईच्या तुकड्यावर त्यावर थोडी मीठ, जिरा व लिंबाचा रस घालून खाल्ल्यास त्या खूप चविष्ट लागतात. पपईच्या फोडीवर लिंबाचा रस पिळल्यास तिला आंब्यासारखी चव येते. कच्ची पपई भाजीही करतात, मात्र पिकलेले पपईची भाजी अधिक रुचकर लागते. पपई पपई लोणचे, चटणी, भाजी अधिक रुचकर लागते. पपईचे लोणचे, चटणी कोशिंबिरीतही बनवली जाते. पपईचा उपयोग ग्लास स्लाइड मध्येही करतात. ग्लासन पपईचा उपयोग स्लाइड मध्येही करतात. पोटाप्रमाणे हृदयासाठी पपई चांगली असते. आतड्याची दुर्बलता व हृदयासाठी पपई सारखे औषध नाही. पपईच्या पानाचाही रोगासाठी उपयोग होतो. पपईच्या पानातील विषद्रव्य हृदयाचे स्पंदन नियमित करतात. पपईत जीवनसत्वे अधिक प्रमाणात असते आणि A, B, C, D जीवनसत्वे आहेत. पपईतील C जीवनसत्वामुळे अस्थिरोग, दंतरोग, उच्च रक्तदाब, पक्षघात, गाठीचा, सांधिवात, उलटी यापासून संरक्षण मिळतं. पहा या उतार्यामध्ये पपई या फळाचा, पपई या वनस्पतीचे उपयोग आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. पहा श्रेया जाऊ शकतेस तू शाळेमध्ये. शाळेतून आल्यानंतर या लिंक वरती टच करून ती तासिका पाहू शकशील परत तुझ्यासाठी. चला उत्तरा क्रमांक 165 पपईचं आपण इथं वर्णन केलेलं आहे. पहा चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. पपईचं सर्वात जास्त पीक कुठे घेतले जाते? पपईचे सर्वात जास्त पीक कुठे घेतले जाते? पहा भारतातील हे राज्य आहेत. दिलेले 4 पर्याय आपल्यासाठी राज्य. चला पर्याय ए महाराष्ट्र, पर्याय बी बिहार, पर्याय सी पंजाब आणि पर्याय डी राजस्थान. याचं उत्तर उतार्यामध्ये आहे. ओळ क्रमांकही शोधा आणि उत्तरही शोधा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर उत्तरापर्यंत जाता येईल. पहा योग्य उत्तर अक्षता सानप कृष्णा बी उत्तर देतोय, प्रशांत बी उत्तर देतोय, यशस्वी भवर बी उत्तर देते. चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी योग्य उत्तर प्रशांतनी ओळ क्रमांक सांगितली. पहा दुसऱ्या ओळीमध्ये यशस्वीनी पण ओळ क्रमांक सांगितली. सेकंड लाईन. अभिनंदन यशस्वी. सेकंड लाईन तुझं योग्य उत्तर. चला पहिला प्रश्न. पपईचं सर्वात जास्त पीक कुठे घेतलं जातं? यात 4 आपल्याला पर्याय दिलेत आणि 4ही भारतातील राज्य आहेत.
पर्याय ए महाराष्ट्र, पर्याय बी बिहार, पर्याय सी पंजाब आणि पर्याय डी राजस्थान. योग्य उत्तर टाईप करा. अक्षता सानप बी उत्तर. चला, जे जे विद्यार्थी आपल्या तासिकेला जॉईन नाहीत त्यांना फोन करून जॉईन करायला सांगा. लाईव्ह तासिका करायला सांगत चला. चला, प्रश्न पहिला, पपईचं सर्वात जास्त पीक कुठे घेतले जातं? योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. अगदी बी उत्तर योग्य. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, पपईला आंब्याची चव कशामुळे येते? प्रश्न दुसरा, पपईला आंब्याची चव कशामुळे येते? पर्याय ए कच्च्या फोडीवर मीठ लावल्यामुळे. पर्याय बी पपईच्या फोडी पपईला पीईच्या फोडी लावल्यामुळे. पर्याय बी पिकलेल्या पीईच्या फोडी लावल्याने. पर्याय सी पिकलेल्या पपईला फोडीवर लिंबू पिळल्याने. आणि पर्याय डी पपईचे लोणचं केल्यामुळे. पहा, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, पपईला आंब्याची चव कशामुळे येते? पर्याय ए कच्च्या फोडीवर मीठ लावल्यामुळे. पर्याय बी पिकलेल्या पपईच्या फोडी लावल्याने. पर्याय सी पिकलेल्या पपईच्या फोडीवर लिंबू पिळल्याने. आणि पर्याय डी पपईचे लोणचे केल्यामुळे. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा. चला, प्रश्न दुसऱ्याचं उत्तर टाईप करा. याचं उत्तर उतार्यामध्ये आहे. चौथ्या ओळीमध्ये उत्तर चौथ्या ओळीमध्ये. चला, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर यशस्वी भवर सी उत्तर. श्रेया चौरे सी उत्तर. श्रेया, जर शाळेत जायचं असेल तर जा आणि आल्यानंतर या तासिकेला ऑफलाईन मध्ये करू शकतेस तू. कृष्णा सानप सी उत्तर. यशस्वी भवर ओळख क्रमांकासाठी चौथी लाईन बरोबर. अक्षता सानप सी उत्तर. खूप छान, अगदी योग्य उत्तर. प्रश्न दुसरा, पपईला आंब्याची चव कशामुळे येते? योग्य उत्तर पर्याय सी. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पहा, पिकलेल्या पपईला फोडीवर लिंबू पिळल्यामुळे पपईला आंब्याची चव येते. अगदी योग्य उत्तर. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. दोन्ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा, पपईत कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असतात? पपईत कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असतात? पहा, खालून दुसऱ्या ओळीमध्ये सर्व उत्तर आहे. पर्याय ए व डी. पर्याय बी सी व डी. पर्याय ई ए व डी आणि फक्त आणि पर्याय डी ओ. पहा, योग्य उत्तर. पहा, आपल्या पपईमध्ये 4 जीवनसत्व असतात, ए बी सी डी. परंतु पर्यायामध्ये वेगवेगळे उत्तर दिले त्यांनी. पर्याय ए व डी. पर्याय बी सी व डी. पर्याय बी सी व डी. पर्याय सी ए व डी फक्त, म्हणजे तिचं म्हणणं ए आणि डी असतात फक्त. आणि पर्याय डी ओ. चला, ओळख क्रमांक चौथी लाईन म्हणताय तुम्ही. वरच्या ओळीचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर चौथ्या ओळीत. अभिनंदन, यशस्वी. चला, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न तिसरा, अक्षता सानप. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. अभिनंदन बेटा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न तिसरा, पपईत कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असतात आहेत? पहा, पर्याय ए व डी. पर्याय बी सी व डी. पर्याय सी ए व डी फक्त. आणि पर्याय डी ओ. पहा, प्रश्न म्हणतोय सी व डी.
श्रेया चौरे बी उत्तर, सी व डी. अक्षरा सानप बी उत्तर, सी व डी. कृष्णा बे उत्तर, सी व डी. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. सी व डी हे उत्तर अगदी बरोबर. तुमचं खूप खूप अभिनंदन. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी अगदी बरोबर. चला, यशस्वी बरोबर बी उत्तर. तुमचं खूप अभिनंदन. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अगदी योग्य उत्तर बी पर्याय. बी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी चौथा प्रश्न, पपईपासून कोणता पदार्थ बनवला जात नाही? पहा, आपल्याला 3 पदार्थ बनवले जातात, एक पदार्थ बनवला जात नाही. त्या पदार्थाचं नाव ओळखायचंय. यातले 3 पर्याय उत्तरामध्ये आलेले आहेत, एकच पर्याय उत्तरामध्ये आलेला नाही. पर्याय ए चटणी, पर्याय बी लोणचे, पर्याय सी कोशिंबीर आणि पर्याय डी भरीत. पहा, प्रश्न चौथा, पपईपासून कोणते पदार्थ बनवले जात नाहीत? पर्याय ए चटणी, पर्याय बी लोणचे, पर्याय सी कोशिंबीर आणि पर्याय डी भरीत. पहा, यशस्वी म्हणते भरीत. आपण बटाट्याचं भरीत करतो, पहा वांग्याचं भरीत करतो. म्हणजे पपईचा कोणता पदार्थ बनवला जात नाही? चटणी, लोणचे, कोशिंबीर आणि भरीत. चला, योग्य उत्तर टाईप करा विद्यार्थी मित्रांनो. कृष्णा खाडे डी उत्तर देतोय भरीत. यशस्वी भवर डी उत्तर देते. चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह तासिका करत चला विद्यार्थी मित्रांनो. अक्षरा सानप बी देते. लोणचं तर बनतं अक्षरा त्याच्यापासून. प्रशांत डी उत्तर. चला, ज्यांनी डी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं उत्तर अगदी बरोबर. श्रेया चौरे डी उत्तर भरीत. अभिनंदन श्रेया. खूप खूप छान. डी उत्तर देणाऱ्या तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. डी उत्तर अगदी बरोबर भरीत. अक्षरा सानप डी उत्तर. चला, तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. प्रश्न 5वा, हृदयाचे स्पंदन नियमित करण्याचे काम कोण करते? हृदयाचे स्पंदन म्हणजे हृदयाचे जे ठोके असतात, एका मिनिटामध्ये 72 ठोके पडायला पाहिजे, म्हणजे त्याचं जीवन नॉर्मल आहे, बीपी नॉर्मल आहे असं समजलं जातं. पहा, हृदयाचे स्पंदन नियमित करण्याचे काम कोण करते? पर्याय ए कच्ची पपई, पर्याय बी पिकलेली पपई, पर्याय सी पानातील विषद्रव्य आणि पर्याय डी पपईचं लोणचं. पहा, हृदयाचे स्पंदन उत्तरामध्ये उत्तर सापडणार. हृदयाचे स्पंदन शब्द जरी सापडला तरी तुम्हाला त्याच्या आजूबाजूला त्याचं उत्तर सापडणार. हृदयाचे स्पंदन म्हणजे हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचं काम पपईचा कोणता अवयव करतो? पर्याय ए कच्ची पपई, पर्याय बी पिकलेली पपई, पर्याय सी पानातील विषद्रव्य आणि पर्याय डी पपईचे लोणचं. चला, योग्य उत्तर टाईप करा. पहा, यशस्वी भवर म्हणते सी उत्तर. अक्षरा सानप म्हणते सी उत्तर. मला ओळ क्रमांकही सांगा जेणेकरून बाकी विद्यार्थ्यालाही झटपट त्या उत्तरापर्यंत जाता येईल. पहा, हृदयाचे स्पंदन नियमित करण्याचे काम कोण करतं? तुम्ही सी उत्तर देताय. यशस्वी भवर म्हणते खालून तिसरी ओळे, पानातील विषद्रव्य हृदयाचे स्पंदन नियमित करतात. अभिनंदन यशस्वी, खूप छान. प्रशांत सी उत्तर देतोय. कृष्णा बी उत्तर कसं काय होऊ शकतं? पिकलेली पपई. अक्षता सानप सी उत्तर. खूप छान. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पहा, पानातील विषद्रव्य म्हणजे पपईच्या हिरव्या पानामध्ये जे विषद्रव्य असतं ते विषद्रव्य जर काढलं आणि ते जर माणसाला दिलं तर त्याच्या हृदयाचे स्पंदन म्हणजे त्याचा बीपी नॉर्मल किंवा ठीक होऊ शकतो. पहा, चला, खूप खूप अभिनंदन मित्रांनो. सी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन.
अगदी 5 पैकी 5 मार्क या उत्तरामध्ये तुम्ही घेतले आहेत. तुमचे खूप सर्वांचे अभिनंदन. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 165 इथं पूर्ण करत आहोत. चला, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, व्हॉट्सअपच्या चॅनलला जॉईन करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू पुढच्या उत्तरामध्ये.